ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट. मोठी बातमी येते. लंडनला पळून गेलेला गुंड निलेश घायवळच्या पुण्यातल्या घराची झडती घेण्यात येते. पुणे पोलिसांकडून घायवळच्या कोथरूड परिसरातल्या घराची झडती घेण्यात आली. घायवळच्या 2 चारचाकी आणि 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तर घायवळ टोळीतल्या 7 आरोपींची पोलिसांकडून धिंड देखील काढण्यात आली आहे. धिंड काढलेले 7ही आरोपी 17 सप्टेंबरच्या हल्ल्यामध्ये सहभागी होते. तर गुंड निलेश घायवळच्या पुण्यातल्या घरावर आता पोलिसांनी घराकडे आपला मोर्चा वळवलाय आणि या घराची झाडाझडती घेण्यात आली. आणि दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे त्याच्या टोळीतल्या 7 गुंडांची धिंड पोलिसांनी काढलेली आहे. घायवळ टोळीतील 7 आरोपींची पोलिसांनी धिंड काढलेली आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून. मंदार, निलेश घायवळच्या निघून जाण्यानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. काय नेमके अपडेट्स आहेत? पुणे पोलिसांनी पुण्यातील कोथरूड भागामध्ये 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2 सामान्य नागरिकांवर जो हल्ला झाला होता त्या प्रकरणामध्ये जे 7 आरोपी अटक करण्यात आले होते त्यांची धिंड काढली आणि या कृतीतून त्यांची दहशत त्या भागामध्ये जी आहे ती नष्ट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न या कृतीतून होता. त्याचबरोबर निलेश घायवळ याच्या स्वतःच्या घरावरती देखील पोलिसांनी छापा टाकला किंवा त्या ठिकाणी पोलिस गेले आणि निलेश घायवळच्या 2 स्कॉर्पिओ कार आणि 2 दुचाकी पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत. निलेश घायवळ हा स्वतः लंडनला गेलेला आहे आणि तो भारतामध्ये जेव्हा येईल तेव्हा त्याला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी लुकआउट नोटीस देखील जारी केलेली आहे. आणि दुसरीकडे ग्राउंड लेवलवरती कोथरूडमध्ये पोलिसांची कारवाई आपण पाहतो आहोत. जे 7 आरोपी आहेत ज्यांनी निष्पाप अशा सामान्य नागरिकांवरती हल्ला केला, गोळीबार केला, कोयत्याने वार केला, त्यांची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आलेली आहे. पोलिसांकडून एक मेसेज देण्याचा, एक संदेश देण्याचा पुणे पोलिसांचा हा प्रयत्न आहे. निश्चित. धन्यवाद मंदार या सविस्तर माहिती.